शंकराबरोबर भांडण करून पार्वती दक्षिणेत माघारपणाला येते. निश्चितच अथर्व, तुमचं खास अभिनंदन आहे. कारण अनेक व्हिडिओ मी तर खरं तर तुमचा फॉलोअर आहे. कारण शेवटी राजापुरी पंचान असणारे आमचे पूर्वज, साधारण 20-1.5 रुंदीचा, अच्छा. तेवढाच परवडायचं. ते कारण काय आहे, चूल गरम असल्यामुळे भिंती गरम होतात आणि जे काय पाणी बाहेर येतं हे सगळं बाष्पीभवन होऊन बाहेर निघून जातं. कारण 33 आकडा हा देवीला प्रिय. आणि मग काय होतं, जेवढी लोक इथे आंघोळ करतील तेवढं गार पाणी ज्यावेळी आपण होतो त्यावेळी वाळूमधली जी हीट आहे ही सगळी हीट त्या पाण्यामध्ये येते आणि पाणी गरम राहतं. अच्छा. आणि हे पाणी 24 तास गरम राहतं. साधारण समाजात कशी धारणा असते, ब्राह्मण म्हटल्यावर गर्भ श्रीमंत, तसं तर नाही. मंडळी नमस्कार, मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. गेल्या भागात आपण अणसुरे गावातील देसाई कुटुंबियांच्या चैत्र गौरीच्या उत्सवाबद्दल माहिती घेत होतो. या दुसऱ्या भागात आपण त्याच व्हिडिओचा पुढील भाग बघणार आहोत आणि या घरातील हटके गोष्टी बघणार आहोत. मी तुम्हाला विश्वास देतो की अशा गोष्टी तुम्ही आजपर्यंत कुठल्याही घरात बघितल्या नसतील. चला तर मग अधिक वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी माझी तुम्हाला एवढीच विनंती असेल की आपला हा यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, आवडणारे व्हिडिओज शेअर करा आणि आपला अभिप्राय व्हिडिओच्या शेवटी कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद. ज्यांनी हा चैत्र गौरीचा उत्सव खऱ्या अर्थाने सुरू केला असं म्हणायला हरकत नाही. तुमचं मूळ नाव काका काय आहे? गजानन कृष्णाजी देसाई. अच्छा. तर मला आता विजू काका म्हणायला आवडेल, कारण तुम्हाला टोपण नाव मला वाटतं तेच आहे होय, होय, तुमचं. होय. तर विजू काका आपल्या सोबत आहेत. काका नमस्कार, तुमचं या युट्यूब नमस्कार. चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. आता आपल्याला ज्या प्रकारे माहिती मिळते प्रशांतजींकडून आणि त्यांच्याकडून ऐकायला मिळतंय की तुमची पाककलेची आवड असू दे किंवा तुमच्याकडे असलेली हे मुखवटे बनवायची जी कला आहे, तर त्याविषयी आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. ते आमच्यात आता कोकणस्थ ब्राह्मण ह्यात म्हणजे महालक्ष्मी करायची असते अष्टमीला, साधारण नवरात्रात. तर ती उकडीचा मुखवटा असतो, तो तान उदकाला जशी उकड आपण करतो अच्छा. तशी ती उकड करून त्याचा तो मुखवटा बनवायचा. बरोबर. आणि तो 5-6 तास तरी टिकायला पाहिजे. अच्छा. मग त्या दृष्टीनं माझे गुरु खरे नारायण काका सोमण, आमच्याच गावातले. बर. त्यांच्याबरोबर मी लहानपणापासून जायचो आणि ती एक मला आवड निर्माण झाली. आणि त्यात मी आणखी खूप चतुर्भुज, मग नऊवारी नेसण, हे सगळं मी पुढे वाढवलं. अच्छा. आणि मग तो मुखवटा हाती करणं हे थोडं खडबडीतपणा येतो त्याला. बरोबर. उकडीचा. बरोबर. मग त्यासाठी मी रबर मोल्ड तयार करून घेतला. अच्छा. पण त्यातूनही मुखवटा काढणं सोपं काम नाही, त्यासाठी प्रॅक्टिस लागते. बरोबर. आत्ताच गेल्या वर्षी मी किती जणांना आज पूर्वीपासून सांगतोय, तुम्ही ही कला लोप पावेल, महालक्ष्मी होणार कशी, तुम्ही माझ्याकडे प्रशिक्षण घ्यायला या. अच्छा. पण माझ्याकडे येणारा एकच राजा दीक्षित म्हणून पडव्यातला, तो तयार झाला. बर. पण गेल्या वर्षी एक योग असा आला, औरंगाबादहून 3 माणसं आली. अच्छा. औरंगाबाद. औरंगाबाद ते जवळजवळ 150 वर्ष महालक्ष्मी करतात अव्याहत. बर. पण ते आपलं ते कसा जमेल तसा मुखवटा ते करीत असत. मग त्यांना हे आमचं समजल्यावर ते आले. बेळगावहून 10-1 जण यायचे होते. आमचा खेडेगाव रत्नागिरीहून, मग त्यात 2 ऍड झाले होते. बरोबर. आणि ही गोष्ट कशी अशी चव्हाट्यावर करण्याची नाही. बरोबर. म्हणून मी त्यांना म्हटलं, सुचिरभूत जागा आणि आपलं प्रॅक्टिस का असे ना, पण शेवटी तर देवीचं रूप आणायचं आहे, खरंय. तेव्हा तुम्ही माझ्याकडेच या घरी. अच्छा. मग माझ्याकडे तुम्ही 4 दिवस राहायला पाहिजे, एका दिवसात हा संपणारा विषय नाहीये आणि तुम्हाला अवगतही होणार नाही. अच्छा. तरी पण ते 1 दिवसासाठी आले, आम्हाला म्हणे वेळ नाही, हे नाही तर नाही. मग त्यांना म्हटलं, राहणं खाणं पिणं आमच्याकडे काय पाण्याला तोटा नाहीये, पण तुम्ही 4 दिवस राहायचं म्हणजे 5,000 रुपये मला तुम्ही द्यायचे. बरोबर. कारण हल्ली सगळ्या दृष्टीनं खर्चाचा ताळमेळ बसत नाही. बरोबर. आणि साधारण समाजात कशी धारणा असते, ब्राह्मण म्हटल्यावर गर्भ श्रीमंत, तसं तर नाही. बरोबर. कारण शेवटी राजापुरी पंचान असणारे आमचे पूर्वज, साधारण 20-1.5 रुंदीचा, अच्छा. तेवढाच परवडायचं. बरोबर. याच्या पुढे व्यतिरिक्त काय नाही. अर्थात बाकी समाजातही गरिबी आहे, तशी ब्राह्मणातही आहे. बरोबर. पण ह्याचा विचार तसा विशेष केला जात नाही. खरंय. ब्राह्मण म्हटला की तो श्रीमंतच. मग त्या दृष्टिकोनातून माझ्याकडे राहणार 5 दिवस, समजा मी ते 5,000 रुपये चालले. एका वेळी त्यांना ते जादाही वाटले असतील, पण हे 5 जण आले माझ्याकडून, ते कला साधारण का होईना थोड्या अवधीसाठी ते शिकले.
आणि यंदा त्यांच्या हातून गेली महालक्ष्मी झाली ती बरेच लोकांनी त्यांनाही म्हटलं यंदा फरक म्हणे चांगलाच जाणवतोय, कसा काय. तेव्हा त्याही लोकांनी सांगितलं की विजू काका देसाईंकडे आम्ही जाऊन जरा आलो, त्यामुळे आमच्यात प्रगती झाली. बरोबर, हाही मला आनंद आहे. नक्कीच. आणि खरं माझे गुरु नारायण काका सोमण त्यांना मी त्रिवार वंदन करतो. त्यांच्याकडून मी प्रेरणा ही घेतली आणि ते वयातीत झाल्यावर इथे बाकाळ्याला आपट्यांकडे महालक्ष्मी झाली तर ते म्हणाले विजू आज तू सगळं करायचं, मी काहीच करणार नाही. अच्छा. आणि मुखवटा बसून झाल्या आरती बिरती आणि त्या नारायण काकांनी माझ्या पाठीवर थाप मारली की विजू एकतरी तू तयार झालास आणि तुझं पुढे नाव होईल. त्याप्रमाणे मी देवगड तालुक्यात जवळजवळ 38-39 वर्ष कायम हा मुखवटा करायला जाणं हे सगळं आम्ही तिकडे जाऊन करतो. आणि त्यामुळे मला तिकडची गावही परिचित आणि लोकही सगळी बरीच ओळखी झाली. मग माझ्याकडे चैत्रा गौरीचा विषय सुरू झाल्यावर जिथे जिथे मी जातो तिथे सगळ्या गावात मी आमंत्रण करतो की प्रसाद आहे या, पण येणारी माणसं फारच क्वचित. पण आम्ही आपला 1-2-250 पानाचा स्वयंपाक करतो, त्यात एक 300-350 झाली तरी भागतात. पण तशी येणारी संख्या कमी आणि माझा बोलघेवडा मी असल्यामुळे बरोबर कुठे भेटेल तो मित्र होतो माझा. त्यामुळे जगमित्र म्हणायला हरकत नाही, अशी माझी साधारण ओळख आहे. माणसाची जी प्रतिमा असते येवा कोकण आपला तसा आणि हृदयात शहाळी, अगदी त्याचप्रमाणे कोकणी माणसाची आपली प्रतिमा आपल्यातनं काकांच्यातनं बघायला मिळेल. आणि काका तुमच्या डोळ्यात थोडस पाणी दिसतंय, कारण तुमच्या आठवणी जाग्या झाल्या सर्व, हे पण आम्हाला जाणवतंय. आणि एक भावनिक रित्या तुम्ही किती जोडलेले आहात या विषयाशी हे यातून लक्षात येतं. बरोबर. आणि माझ्याकडे कसं एक 8वी 10वी झाला आणि एक कुणबी समाजाचा पोरगा इथे जवळजवळ 10 वर्ष माझ्याकडे तो होता. म्हणजे राहणं जेवणं खाणं, पण तो माझ्याकडे राहिल्यामुळे निर्व्यसनी राहिला. आणि ही जी आता सगळी डेकोरेशन केलेलं आहे तो त्याच्या शेजारचा एक पोरगा आणि तो तेच नेहमी येऊन अव्यात डेकोरेशन करतात. अच्छा. म्हणजे सगळ्या समाजाची सुद्धा बांधिलकी असल्याशिवाय कुठचाही विषय पूर्ण होत नाही. बरोबर. असंही थोडंसं आहे. बरोबर. तर त्या मुलाचं लग्न माझ्याकडे जो 10 वर्ष होता मीच लावून दिलं. त्या काळी मला 40-42 हजार रुपये खर्च आला. पण मी तर एक आपल्याकडे तो आहे त्या हेतून मी केलं. बरोबर. मग मला आता 10 सालपासून जरा डोळ्याची पण ही झाली सुरुवात, कमी दिसतं. बरोबर. त्या यातूनही पण मी मुखवटा महालक्ष्मीचा करतो, रंगकाम मुलगा करतो. अच्छा. कारण बारीक काम मला तसं समजत नाही. बरोबर. अशा यातून मी हे सगळं आजपर्यंत माझ्याकडून सेवा होते. आत्ताच मी यंदा मेडबावला समीर सोमण यांच्याकडे महालक्ष्मीला गेलो होतो. तर तिथे एक पाहुणा आलेला होता. ते आपले सांगत आता विजू काका आले की सगळं पुढचं मुखवटा बसवणं करतील. त्या व्यक्तीला वाटलं काय प्लास्टिक बिस्टिकचा मुखवटा आणून बसवायचा असेल. आणि प्रत्यक्षात जेव्हा मुखवटा बसवून मी उकड आत भरली आहे त्याच्यावर मुखवटा बसवायचा आहे हे त्यानं बघितल्यावर तो अवाकच झाला. आणि स्वतः समीर सोमण मखराच्या बाहेर माझ्यासमोर हात जोडून उभा, हे जर तुम्ही काय केलं तितकं मला भावलं. सोडायला म्हणून आत गेलो खोली, तिथं तो पाहुणा आला. आमच्याकडे म्हणे शब्द नाही काय बोलायला. म्हणजे ही जी काही देवीची कृपा माझ्यावर आहे, नारायण काकांची कृपा आहे, माझे गुरु, त्यामुळेच हे शक्य होतंय. बरोबर. आणि आज माझ्याकडून इतके वर्ष घडलंय सेवा. तर ते समीर सोमणाचे चुलते शेवटी पहाटे म्हणाले सुद्धा देवीला आता मी हा उत्सव तुझा केलाय मान्य करून घे, पण ज्यांनी आमच्या समोर हे तुझं चित्र हुबेहूब उभं केलं तर त्यांच्याकडून तू 51 वर्ष सेवा करून घे. तर माझी म्हटलं आणखी करण्याची तयारी आहे, पण आत्ता म्हटलंय शेवटी शरीर काय झालं ते थकतं. बरोबर. त्यामुळे म्हटलं आता ठीक आहे तुमच्या एवढ्या सांगण्यानं देवी प्रसन्न होऊन तिनं मला आणखी आयुष्य चांगलं दिलं तर मी काही नाही म्हणणार नाही कुठेही. बरोबर. पण हल्ली खर्चाचा ताळमेळ तो जमणं कठीण. आम्ही इथून सगळी ती मूर्ती तयार करून नेतो, तिथे फक्त जाऊन मुखवटा बसवायचा. जितके लांब जाणार तेवढा ट्रॅव्हलिंग खर्च वाढतो. पण मी स्पष्ट वक्ताय, मी त्या महालक्ष्मी करणाऱ्यांना विचार बाबा मला एवढे पैसे देऊन तुम्हाला एवढा महालक्ष्मीचा खर्च हे जमणार आहे का.
नाही तर तुम्ही मला नाही बोलवलं तरी दुसरा कोण, पण तुम्ही म्हणे होय म्हणणं महत्वाचं. बरोबर. आम्ही त्या खर्चाचा विषय कधी डोक्यात आणत नाही. अगदी. असे ते मला सांगून मला खूप जण बोलवणारे असतात. जो आधी येईल त्याला मी होय म्हणतो. पण हे अव्यात 39 वर्ष माझ्याकडून सुरू आहे. वा, क्या असा बात. तो विषय आहे. आणि व्यावहारिक तुम्ही म्हटलं स्पष्ट वक्ते आहात आणि ते असणं अत्यंत होय, होय. आवश्यक सुद्धा आहे आजच्या बरोबर. काळात. त्यामुळे त्यात काही गैर नाही. बरोबर. आता तुम्ही महालक्ष्मीचा जो मुखवटा म्हटलात तो तुम्ही उकडीपासून बनवता, होय. परंतु आपल्या समोर आता जी देवी आहे होय. तर तिचा मुखवटा हा कशापासून बनवलेला आहे किंवा तिचं स्वरूप कशा बरोबर. पद्धतीचं आहे हा. आणि हे दरवर्षी बदललं जातं की जतन केलं जातं? नाही, एक काय झालं, मीच आतापर्यंत साधारण 10 वर्षाच्या पूर्वीपर्यंत मुखवटा करीत असे. ह्या देवीचा चैत्रागौरी हा पार्वतीचा उत्सव. अच्छा. हे पार्वतीचं मागार्पण म्हणजे एक त्याला खूप पौराणिक कथा आहे. बरोबर. शंकराबरोबर भांडण करून पार्वती दक्षिणेत माघारपणाला येते. अर्थात ती हिमालयाची कन्या आहे. मग हिमालयात न जाते ती दक्षिणेत येते असा तो प्रघात आहे. बरं. मग आमच्या कोकणस्थामध्ये ती देवी डोलाऱ्यात लाकडी पाळण्यात ठेवायची, असा तो मूळ सुरुवात होती. पण मग काय आलं, हा माझ्याकडे महालक्ष्मी मी करीत असल्यामुळे ते स्टॅच्यू होते 2-3. त्यामुळे इथल्या गुरुजींना विचारलं की बाबा मला मुखवट्याची चैत्रागौर करायची आहे, तर तुमचं कसं मत? ते म्हणे अशी करण्याची पद्धत आहे, आपल्या इकडच्या प्रांतात कुठे होत नाही, पण केलंच तर तुला तर 33 दिवस पाळावं लागेल. कारण 33 आकडा हा देवीला प्रिय. बरोबर. त्यामुळे मग तिथून मी ती सुरुवात केली. आज आता या जवळजवळ 24 वर्षे आम्हाला कधीही त्यात व्यत्यय आला नाही. ती करून घेते. उमेद आधी मला अंदाज सायटिकाचा त्रास होता, पण ते 1-2 महिन्यापूर्वी थांबलं. आता म्हटलं नक्की करायची, नाही तर करायची की नाही असं सुद्धा वाटत होतं. पण त्यातून मी तर केलं. आता झाले आता 8 दिवस उरलेत. त्या दरवर्षीप्रमाणे माणसंही खूप येतात जात आहेत. होय, प्रश्न नाही. पण ते हे सगळं आता हा मुखवटा मग कसा, इथे एक तिरलोटी गाव आहे देवगड तालुक्यात. तिथे एक बबन लिंगायत म्हणून म्हणजे 5 वर्ष जे आर्ट्सला कोर्स करूनच तो आलेला आहे. अच्छा. आणि तो 2-1 हजार गणपती त्याच्याकडे असतात. तो 1 वर्षी झाल्यावर म्हटलं बाबा मला आता दिसतं कमी, तर ह्या साधारण देहाला साजेल असा तू मुखवटा करून देशील का? तो म्हणाला जेवढे वर्ष तुम्ही कराल हा चैत्रागौरीचा तेव्हा विनामूल्य मी तुम्हाला मुखवटा करून देणार. अरे वा. मग तेव्हापासून आता ते लिंगायत मुखवटा करून देतात. बरोबर. बाकी स्ट्रक्चर सगळं आमचंच आहे. बरोबर. त्यामुळे ते देवीच्या मनात असलं की सगळं होतं. येतं. बरोबर, याचं हे उदाहरण आहे. आणि खूप सुंदर प्रकारे आपला हा उत्सव आपण चालवित आहात, त्याबद्दल तुमचं खरोखरच मनापासून अभिनंदन. आणि सुंदर अशी चैत्रगौर आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने आपल्या प्रेक्षकांना दाखवता येते. आता आपण पुढचा भाग बघूया. आता ही आमची आहे मागची पडवी. आता आपण माझघरातनं आपण एंट्री केली मागच्या पडवीमध्ये. अच्छा. आता इथलं वैशिष्ट्य, आता इथे तुम्हाला समोर इथे बाथरूम दिसतंय. हो. बाथरूमच्या अगोदर तुम्ही इथे बघितलात तर इथे आपलं तुम्हाला धूर येताना दिसतोय. होय. ऍक्च्युली ही पाणचूल आहे. अच्छा. आणि ही पाणचूल आहे आपल्या भिंतीमध्ये. ओके. आणि हे वैशिष्ट्य साऊथ इंडियामध्ये जास्त आहे. साऊथ इंडियामध्ये लोक जे आहेत ना, आतमध्ये हंडा आणि बाहेर चूल अशी व्यवस्था असते. आम्ही त्यामध्ये थोडासा सायन्स फॅक्ट ऍड केलं त्याच्यामध्ये, आणि ते आता मी तुम्हाला दाखवतो काय काय आपण ऍड केले. ओके. आणि आता एवढं मोठं बाथरूम सुद्धा कुठे बघायला मिळणार नाही. आता इथे आतमध्ये तुम्ही आलात, त्याची चूल जिथे बघितली त्याच्यावरती हा इथे हंडा ठेवलेला आहे आपण. होय. आणि हंड्याच्या बाजूला जर तुम्ही बघितला तर हंड्याचा आकार तुम्हाला दिसत नाहीये. त्याच्यामध्ये आम्ही काय केलेलं आहे, हंड्याच्या बाजूला संपूर्णपणे वाळू टाकलेली. अच्छा. आणि वाळूचा सायन्स फॅक्ट काय आहे की वाळू लवकर तापते आणि हळूहळू थंड होते. अगदी बरोबर. म्हणजे हीट ती स्टोअर करून ठेवते. बाहेर आम्ही विटांचं बांधकाम करून संपूर्णपणे इन्सुलेशन करून टाकलेलं आहे. त्यामुळे तुम्ही आता इथे हात जरी लावलात तरी तुम्हाला गरम लागणार नाही त्या इन्सुलेशनमुळे. तर आता ह्याच्यात जर तुम्ही हात घातलात तरी तुम्हाला पाणी गरम आहे. बरोबर. आता काय होतं, आम्ही सकाळी बाबा बरोबर 4 वाजता उठतात सकाळी. हा. आणि 5ला उठले, 5ला त्यांनी विस्तव घातला की साधारणपणे 7 ते 8 वाजेपर्यंत इथे विस्तव पेटतो. बरोबर. तेवढ्या वेळात ती संपूर्ण बाजूची वाळू आहे ही पण तापते, आतलं पाणी पण तापतं. अच्छा. आणि मग काय होतं, जेवढी लोक इथे आंघोळ करतील तेवढं गार पाणी ज्यावेळी आपण होतो त्यावेळी वाळूमधली जी हीट आहे ही सगळी हीट त्या पाण्यामध्ये येते आणि पाणी गरम राहतं. आणि हे पाणी 24 तास गरम राहतं. ओके. म्हणजे रात्री कितीही जरी माणसं आली तरी पाणी तुम्हाला गरम मिळणार नाही, असं होणार नाही. होय काय. दुसरी गोष्ट, इथून सगळा धूर संपूर्णपणे बाहेर निघून येतो पाईपने. बरोबर. नॉर्मल तुम्ही बघाल जिथे जिथे पाणचुली आहे तिथे ज्यावेळी आपण आंघोळ करतो तिथे आतमध्ये धूर असतो.
इथे अजिबात धूर नाही तुम्हाला इथे कुठेही काळं दिसणार नाही झालेलं. बरोबर. आणि बाहेर फक्त इथे धूर का असेल धुरांड तुम्ही काढलेला आहात बाहेर, हा. त्यामुळे धूर सगळा बाहेर जातो. हा. आणि ही एक युनिक सिस्टीम आपल्याला बघायला मिळते. चुलीचं पाणी, परंतु वाळू ठेवल्यामुळे हंड्याभोवती 24 तास थर्मासची थर्मास एक प्रकारचा केलेला आहे. बरोबर. आणि एक जबरदस्त संकल्पना आपल्याला या ठिकाणी बघायला आणि मिळते. दुसरी गोष्ट याच्यामध्ये लाकडाची पण बचत होते. फक्त अच्छा. 2 तास आपण तिथे चूल पेटवतो आणि त्या 2 तासावर आपण 24 तास पाणी गरम वापरतो. हे जुगाड कोणाचं, म्हणजे कुठे बघितलं होतं अशा प्रकारे? बाबा कर्नाटकला गेले होते, त्यांनी असे चुली बघितल्या फक्त ओके. की आतमध्ये हंडा आहे आणि बाहेर लाकूड घालतो आपण. बरोबर. आमचं पण सुरुवातीला असंच होतं. हा. पण नंतर मग काहीतरी विचार केला की हे पाणी गरम कसं राहील. हा. मग हा सायन्स फॅक्ट आम्ही इथे युज केला. हा, मग हे तुमचं आमच्या डोकं आहे. डोकं आहे. हो, हो. क्या बात आहे, जबरदस्त. इव्हन कर्नाटकमध्ये सुद्धा असं तुम्हाला बघायला मिळणार नाही थर्मास ऍक्शन. तर कर्नाटकमध्ये तुम्हाला चूल मिळतील बघायला. म्हणजे आता फक्त हे पाणी काढण्यासाठी या भांड्याचा वापर करावा भांड्याचा लागतो. वापर करतो आम्ही. नळ होता पण ते काय होतं कॉन्ट्रॅक्शन एक्सपान्शन ऍक्शनमुळे ते ब्रास कट होतं. तो मेटल असतो ना शेवटी, अच्छा, बरोबर आहे. त्यामुळे ते कट होत राहतं. त्यामुळे नळ आम्ही काढूनच टाकला. इथे आपल्याला भांडं दिसेल वापरायचं. नळ सुद्धा होता या टाकीला. बाळंतिणीच्या खोलीमध्ये आपण एंट्री करूया. ओके. पूर्वीचा हा कन्सेप्ट होता. आपण म्हणू की आजारी माणूस असला, आता कोरोना काळामध्ये सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे. हो. क्वारंटाईन करावं लागायचं प्रत्येकाला. खरंय, तर इथे हे क्वारंटाईन फॅसिलिटी असं म्हणायला हरकत नाही. बाळंतिणीची खोली म्हणजे इव्हन कोणी आजारी माणूस जरी असला तरी इथे झोपू शकतो तो. अगदी. मग त्याला सगळ्या फॅसिलिटी जागच्या जागेवर मिळावं म्हणून ते छोटी मोरी, हो. बाजूला एक छोटीशी दोन, हो. मग तिथे पाण्याची सगळं सोय करून ठेवली आहे. होय, होय. हे सगळं आम्ही इथे ठेवलं. आता बाळंतिणीची खोली हा कन्सेप्ट झाला म्हणजे आता इतिहास जमा. हो. मग आता आम्ही धान्याचं कोठार म्हणून आता ही खोली आम्ही क्या बात आहे. वापरतो. पण आजच्या काळातही सगळीकडे मातीच्या भिंती जशान तसं तुम्ही हे अगदी, घर अगदी आहे. जपलेलं आहात. कोणाडे पण तुम्हाला बघायला मिळतील. बारके बारके कोणाडे आहेत तिथे सगळीकडे. बरोबर. जेवढं आम्हाला वापरता येईल भिंतीचा वापर जेवढा युटिलाइज करता येईल तेवढा आम्ही केलेला आहे. पण काय काय चॅलेंजेस असतात अशी घरं सांभाळताना? अर्थात ह्याच्यामध्ये वाळवी, हा. त्यानंतर भिंतीची मेंटेनन्स. हम्म. म्हणजे पूर्वी म्हणतात ना घरं जिवंत असायची. मातीची घरं ही जिवंत असतात. बरोबर. अगदी म्हणजे फार लांब सांगायला नको. जे लोक शहरात राहत आहेत आणि ज्यांची घरं मातीची आहेत त्यांना सुद्धा तुम्ही मग ते स्वतःला रिलेट करू शकतील. जर तुम्ही इथून घरातून 8 दिवस जरी बाहेर पडलात तरी इथे प्राणी आपलं काम चालू करतात. बेळ काढणं, त्यानंतर भिंतीला वाळवी लागणं, ह्या सगळ्या गोष्टी. रेग्युलर मेंटेनन्स आवश्यक असतो. अर्थात याची मेंटेनन्स कॉस्ट खूप आहे. म्हणजे आम्हालाही परवडत नाहीये. पण ही आमची हौस आहे आणि आम्हाला इथे कम्फर्टेबल वाटतं, हे समाधान आहे, हे महत्वाचं आहे. बरोबर. सारवण घालायला माणसं मिळत नाही. शेण मिळणं मुश्किल झालेलं आहे गुरांमुळे कमी झाल्यामुळे. असं पण आहे सगळं. हो. या सगळ्या गोष्टी तरी हे आतापर्यंत आमचं चालू आहे व्यवस्थित. जेवढं झेपेल तेवढं आम्ही कंटिन्यू ठेवणार आहोत. बरोबर. आणि पुढे बघूया, प्लॅन आहे पुढचा होमस्टे मध्ये कन्व्हर्ट करायचा. Yes. बघू त्याप्रमाणे कसं काय नक्कीच. होतंय. अनेक लोकांची डिमांड असते की अशा घरात आम्हाला राहायला मिळालं तर Yes, आमचं yes, भाग्य आहे. नक्कीच. तर त्या लोकांसाठी खुश खबर आहे की या घराचा होमस्टे मध्ये कन्व्हर्जन करायचं आणि नक्कीच इथे एक सुंदर व्यवस्था होऊ शकते नक्की पाहुण्यांची. नक्की नक्की त्या दृष्टीने प्लॅन चालू आहे आमचे. आणि आता आपण एंट्री केली आहोत स्वयंपाकघरात. स्वयंपाकघरात. बाळंतिणीच्या खोलीतून आपण स्वयंपाकघरात पोहोचलेलो आहे आणि भव्य असं स्वयंपाकघर आपल्याला इथे बघायला मिळेल. या स्वयंपाकघरात सुद्धा अनेक युनिक गोष्टी आहेत, आपल्याला प्रशांतजी दाखवतीलच. पहिली गोष्ट म्हणजे स्वयंपाकघरात एवढं मोठं कोकणात कुठेच नसेल आपल्याकडे. एका वेळी इथे आपल्याकडे 50 माणसं जेवायला बसतात. नक्की. एका वेळी एवढं मोठं स्वयंपाकघर आहे. 50 माणसं बसतात म्हटल्यावर 50 माणसांची व्यवस्था तरी व्हायला पाहिजे, जेवणाची वगैरे सगळी. हो. डायनिंग टेबल सुद्धा एकदम लाकडी मस्त जुन्या पद्धतीचा आहे. या आणि इथे रोवळ्या टांगलेल्या दिसतील आपल्याला. आता आपण स्वयंपाकघरातला मेन आत्मा म्हणजे चूल. स्वयंपाकघराची चूल ही महत्वाची आहे. आता ह्या ज्या चुली तुम्हाला दिसतात, नॉर्मली अशी चूल तुम्हाला चिरामध्ये बघायला मिळेल का कुठं? नक्कीच नाही. ही एका चिरामधली चूल आहे, बाबाने स्वतः ताचलेली. काय सांगता काय? आणि त्याला 3 पाय आणि मरे संपूर्ण. हे बघा तुम्ही, हे जे ही स्ट्रक्चर आहे ना ही महत्वाची आहे. हे कॉर्नर आहे, कॉर्स करून ते असं कोनिकल स्ट्रक्चर केलेली आहे. ह्याचा फायदा काय होतो, ज्यावेळी लाकडं आपण घालतो चुलीमध्ये त्यावेळी ज्वाळ सगळी मध्ये होते आणि मग ती भांडायला लागते. नॉर्मली काय होतं, चौकोनी चुली मांडली की पुढनं ज्वाळ लागते किंवा मागणे ज्वाळ लागते, असं होतं. त्यामुळे ती संपूर्ण ज्वाळ पोचत नाही. आम्हाला त्यामुळे लाकडं कमी लागतात. बरोबर. हे सगळ्यात जास्त महत्वाचं. अग्नी सगळा संपूर्णपणे चुलीला भांडायला मिळतो आणि लाकडं कमी लागतात. वा. त्यानंतर चुलीच्या वरच्या बाजूला जर तुम्ही बघाल, ही भिंत आहे चुलीच्या मागची भिंत. इथे सगळं छोटी छोटी मडकी आहेत आणि त्याच्यामध्ये खारे पदार्थ म्हणजे आमसूला म्हणा, आंबोशी म्हणा, मीठ म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे ठेवतो. अच्छा. ह्याचा सायन्स फॅक्ट असा आहे की खारे पदार्थ असतात की त्याला पाणी सुटतं. पाणी सुटल्यावर काय होणार, ते सगळं ओलं होणार सगळं. बरोबर. म्हणजे चुलीच्या मागे चूल कायम गरम असते. बरोबर. या भिंती सगळ्या गरम राहतात. आता बघा ती तुम्हाला ती भिंत कोरडी दिसते सगळी. कुठे ओली दिसते का भिंत तुम्हाला? भिंत ओली नाहीये. बरोबर. याचं कारण काय आहे, चूल गरम असल्यामुळे भिंती गरम होतात आणि जे काय पाणी बाहेर येतं हे सगळं बाष्पीभवन होऊन बाहेर निघून जातं आणि आतले सगळे पदार्थ जे आहेत हे सगळे कोरडं राहतात. आता तुम्ही मिठामध्ये हार घाला, आता ओपन मीठ तुम्हाला माहिती आहे, ओपन मीठ कधी तुम्हाला कोरडं मिळणार नाही. हे संपूर्णपणे कोरडं आहे.
आपण प्लास्टिकच्या भांड्यांच्यात आपल्या हा, पाणी त्याच्यासाठी सुटलेलं करतो असतं. बरोबर आहे अगदी. एकदम. आता ही सगळी मडकी लावली तिथे क्या बात. हा सायन्स फक्त झाला म्हणजे केवढा डीप विचार करून हे सगळं अगदी, केलेलं अगदी, आहे. अगदी. म्हणजे याचा कमाल आहे. मूळ कॉन्सेप्ट आपण तुम्हाला सांगतो तो आपण पहिला बघूया बरोबर. मग बाकी सगळ्या गोष्टी हा. बघूया आपण. नक्कीच. पूर्वीच्या काळी वाडेबिडे होते ते दरवाजाच्या मागे मोघे असायचे. हो ते मोघे कशाला असायचे तर तिथे मौल्यवान वस्तू धन म्हणा दागिने हो, म्हणा हो. तिथे ठेवून देते म्हणजे जेणेकरून चोराला पटकन ते मिळू नये. बरोबर तर असा हा मोघा आपला इथं आहे. बरोबर. आता इथे आमच्या मौल्यवान वस्तू म्हणजे काय आहेत तर बिया आहेत. अच्छा भाज्यांच्या बिया पडवळ म्हणा किंवा भोपळे म्हणा वांगी म्हणा हे आम्ही इथे ठेवतो. बरोबर. हा मूळ कॉन्सेप्ट आहे म्हणजे कोकणातल्या लोकांचा. हो, हो. मग तो एक्सप्लोअर करून मग तिथे खाऱ्या पदार्थांसाठी मडकी केलेली आहेत केळीच्या बाजूला. बरोबर सेम कॉन्सेप्ट आम्ही आता इथे वापरलाय. आता ही जवळजवळ 2.5 फुटाची भिंत आहे आपली बरोबर. संपूर्णपणे. 2.5 फुटाच्या भिंतीमध्ये साधारणपणे एक 2 फूट गोलावीचं मडकं आहे आतमध्ये. आणि ह्याच्यात काय तांदूळ आहे. हा आणि ह्याच्यामध्ये तांदूळ आहेत आत्ता क्या बात आहे. हे बघा. म्हणजे 2.5 फुटी भिंती आधी मुळात बघायला मिळत नाही नाही. त्यात मिळत नाही. असे कुणाकडे चोर कप्पे किंवा मडकी मोठे असतील तर त्यात ते वापरत नसतात. नाही वापरत आणि नाही. तुमच्याकडे विशेष म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही सगळं वापरत आहे. संवर्धन केलेल्या आहात आणि वापरात आहेत. आणि जबरदस्त. मी मगाशी सांगितलं असं मातीचं घर तुमचं वापरात असेल तरच ते टिकणार आहे बरोबर नाहीतर टिकणार नाही. बरोबर. चौथ्या महिन्यात ते पडायला सुरुवात होणार अगदी एवढं नक्की आहे. अगदी खरं. त्यामुळे जेवढं वापरात येईल तेवढं वापरात ठेवायचं हे बरोबर. सगळ्यात महत्वाचं आहे. बरोबर. इथे आता ह्या मडक्यामध्ये 40 ते 50 किलो तांदूळ राहतात 40 ते 50 किलो. एका वेळेला. बापरे. म्हणजे एक पोता आणला एक पोतं आणलं की डायरेक्ट मडक्यात होतायच्या. बापरे. इथे बाजूला तुम्हाला दिसते ताकमडी. हा आता आम्ही गुरं काढलीत सगळी हा. पण ज्यावेळी गुरं होती त्यावेळी आमच्याकडे जवळजवळ 30 लिटर ताक व्हायचं. अच्छा मग त्यासाठी आम्हाला छोटी ताकमडी पुरायची नाही. बरोबर. मग आम्ही ही ताकमडी केलेली आहे. ओके. या ताकमडीमध्ये इथे तुम्हाला मोठे मोठे रवी दिसतील. वा. हे पण रवी आता बाबाने बनवून घेतलेले आहेत मुद्दाम. अच्छा. कारण का आता हल्ली जे रवी मिळतात ना त्याला काय नुसतं पाते असतात फक्त. बरोबर त्यातून ताक घुसळणं ही क्रिया होत ना मंथन जे आपण म्हणतो ते बरोबर. होत ना. तर हे जे वैशिष्ट्य तुम्ही बघायला याच्यामध्ये हा रवी ह्याला ज्या धारा काढलेल्या आहेत वरती बघा वरती धार आहे ना ही कमी खोलीची आहे बरोबर. आणि खाली धार ही जास्त खोलीची आहे. म्हणजे काय होतं थोडक्यात जे सेंट्रिफ्युगल ऍक्शन जे आपण म्हणतो हो म्हणजे लोणी इथे हे होऊन त्या सेंट्रिफ्युगल ऍक्शनने बाहेर येणं लोणी बरोबर. आणि ते वरती तरंगायला लागणार क्या बात. ही क्रिया होते याच्यामध्ये आणि लवकर ताक तयार होते अगदी बरोबर. खरंय. म्हणजे आपल्या सगळ्या ह्या पारंपरिक गोष्टी आणि एका इंजिनियरचं त्यावरचं विश्लेषण त्यामुळे हा सुरेख संगम आपल्याला अनुभवायला मिळतोय आता ह्या नक्की, व्हिडिओमध्ये. आणि काकांची पाककलेची आवड वेळोवेळी आपल्याला लक्षात येते की कशा पद्धतीने त्यांनी आजपर्यंत ह्या गोष्टी मोठ्या इंटरेस्टनं केलेल्या आहेत परंतु कुठेही त्यांचं व्यावसायिक स्वरूप किंवा व्यावसायिकरण नाही केलं त्यांनी. आतापर्यंत त्यांनी केलेलं नाही. नमस्कार, मी उज्ज्वला धनंजय काळे. आशा ताई आहेत ना, शुभदा गजानन देसाई यांची मी भाऊज आहे. आम्ही दरवर्षी चैत्रागौरीला येतो इथे उत्सवाला. अच्छा. आणि म्हणजे चैत्रागौर म्हणजे देसाईंचं खूप म्हणजे अगदी जिव्हाळ्याचाच प्रश्न आहे म्हणायचा. बरोबर. आणि त्यांचा खूप उत्साह म्हणजे बघायलाच नको. महिना आधी फोन करून सांगणार बा ह्या तारखेला असं असं प्रसाद आहे, तुम्ही अवश्य यायचंच आहे, कुठलंही कारण सांगायचं नाही. किती दिवस मुक्काम करता दरवर्षी साधारण? तसं जास्त मिळत नाही यायला पण 2-3 दिवस तरी करतो. बरोबर. 2-3 दिवस तरी पण प्रसादाच्या दिवशी तरी येतो. बर. आणि सांगायचं म्हणजे किती जवळजवळ 400 लोक जवळजवळ असतात इथे. पण त्यांचं म्हणजे स्वतः स्वयंपाक करणार सगळा. आणि त्यांना खूप आवड आहे स्वयंपाकाची पण खूप. आणि आलेला पाहुणा कधीही जेवल्याशिवाय जाणार नाही. खरंय. हो, एवढं त्यांना समाधान असतं. पाहुणे येण्यातच त्यांना समाधान असतं. खरंय. अशी घरं आता कमी होत चालले. म्हणजे प्रत्येक वेळी त्यांना असं आपल्याकडे सगळ्यांनी यावं, खावं, प्यावं आणि मजा करून जावं असा त्यांचा उद्देश असतो. बरोबर. त्यांना काही नाही. बरोबर. त्याच्यातच आनंद त्यांचा. अगदी. आणि अशा प्रकारची चैत्रगौर सुद्धा मला वाटत नाही की आपल्या भागात कुठे आहे. कुठेच नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात हौसेने करणारी म्हणजे इथेच फक्त. कारण तुम्ही चिपळूणहून येता म्हणजे आमच्या लांजाच्या पण खूप पुढे. तर मग एवढ्या पूर्ण पट्ट्यात आपल्या ऐकिवात कुठे अशा प्रकारचा उत्सव नाही. कुठेही नाही. म्हणजे इथेच होते फक्त चैत्रावर. त्यामुळे आता जसं लोकांना कळतंय तशी येतात लोक. मध्ये सुद्धा परवा चिपळूणच्या वगैरे लोक येऊन गेली असं. अच्छा. येतात. खूप छान वाटतं. पण वेगळंच वातावरण असतं, सगळ्यांच्यामध्ये उत्साह असतो आणि त्यानिमित्ताने आम्हाला पण थोडीशी तरी सेवा करायला मिळते देवीची. नक्कीच. धन्यवाद, तुम्ही आज आपल्या चॅनलसाठी वेळ दिलात. हो, धन्यवाद. आणि तुमचे पण व्हिडिओ आम्ही बघतो आणि हा तुम्ही व्हिडिओ केल्यामुळे अजून
प्रसिद्धी थोडं नक्की मिळेल, नक्की मिळेल. आपला तोच प्रयत्न असतो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा. अशी आपली संस्कृती जी आहे, हो, बरोबर. असे जे कुटुंबीय आहेत जी सांभाळून हो, आहेत ही हो. संस्कृती ती पोहोचावी आणि हो, पुढच्या पिढीला निश्चितच. मार्गदर्शक ठरावेत अशा प्रकारचे व्हिडिओ हो. आपण बनवायचा प्रयत्न नेहमी करतो. निश्चितच, हो, आणि चालेल. आपल्यासारख्या प्रेक्षकांचा त्यात मोठा हातभार आहे, कारण तुम्ही ते व्हिडिओज बघता, लाईक करता, हो, त्यावर बरोबर. अभिप्राय लिहिता आणि त्यातून मला जास्त प्रोत्साहन मिळतं. हो, खूप खूप खूपच छान. धन्यवाद. हो, नमस्कार. थँक्यू तुम्हाला सुद्धा. नमस्कार, मी धनंजय गजानन काळे. आत्ता इथे ज्या घरामध्ये आपण बसलो आहे तर ते माझ्या बहिणीचं घर, म्हणजे बहिणीचे मिस्टर विजू देसाई, विजू काका देसाई, त्यांच्याकडे आपण या चैत्रा गौरीच्या निमित्तानं इथे आलेलो आहे. गेले अनेक वर्ष या देसाईंच्या घरामध्ये हिंदू संस्कृती जपण्याचं काम सुरू आहे आणि त्याच्यामध्ये महालक्ष्मी करणं, चैत्रा गौर करणं अशा पद्धतीचे अनेक उपक्रम या ठिकाणी राबवले जातात. आणि या निमित्तानं जवळजवळ महाराष्ट्रातून शेकडो लोक या चैत्रा गौरीच्या दर्शनाला येत असतात. लहानपणापासून अणसुऱ्याचं आकर्षण मला आहे, एकतर माझे नातेवाईक म्हणून, आणि त्यांच्याकडे जी कला आहे, त्यांच्या हातामध्ये जी कला आहे, तर ती कला सर्वदूर पसरावी याच्यासाठी सुद्धा आपण थोडाफार प्रयत्न करतोय, करावा या आपल्या माध्यमातून असा प्रयत्न केला जाईल असा मला विश्वास वाटतो. चैत्रा गौर हे निश्चितच, विशेष करून आपण मगाशी बोलल्याप्रमाणे की महिलांच्या अतिशय संस्कृतीचा असा आवडता सण आपण म्हटलं तर भावभक्तीचा सण असं म्हटलं तर गैर ठरणार नाही. आणि या निमित्तानं विजू काकांचे परिश्रम, त्यांच्या मुलग्याचे परिश्रम प्रशांत देसाई आणि त्यांच्या पत्नीचे शुभदा देसाई, या सगळ्यांचे, आणि सुनेचे सोनाली देसाई, तर या सगळ्यांचे परिश्रम एकत्र येऊन असा हा उत्सव गेले अनेक वर्ष सुरू आहे. मध्यंतरीच्या कालामध्ये खंड पडला आणि या निमित्तानं पुन्हा एकदा नवीन ऊर्जा घेऊन त्यांनी या चैत्रा गौरीचा उत्सव सुरू केला. आपल्याला माहिती आहे, आपण सर्वत्र फिरतो तर हे उत्सव आजकाल करणं हे खूप कठीण झालं आहे, परंतु स्वतःला अतिशय भावभक्ती त्याच्यापुढे विनम्र करून त्यांनी हा उत्सव साजरा केलेला आहे. आणि येणाऱ्याचं स्वागत करणं हा त्यांचा आवडता गुण आहे. आपण ऐकलं असाल की त्यांच्या हाताला इतकीच चव आहे की अनेक गोष्टी मनापासून ते करतात आणि असंख्य लोकांना ते आवडतात. या निमित्तानं मी एकच विनंती करू इच्छितो की महालक्ष्मीचा मुखवटा करणं ही कला विशिष्ट माणसांनाच अवगत आहे, लोकांना अवगत आहे. तसंच चैत्रा गौरीचा सुद्धा हा संपूर्ण मुखवटा करणं म्हणजे एकंदरच मुखवटा कला ही, याला राजाश्रय मिळावा आणि निश्चित स्वरूपामध्ये अशा माणसांचं पुढच्या पिढीपर्यंत हे सगळा संस्कृतीचा वारसा पुढे जावा, याच्यासाठी या मंडळींना एकत्र करून जर त्यांच्या दृष्टीने जर काही प्रयत्न करता आले, शासन मान्यता थोडीफार मिळवता आली आणि आता जे कलावंत मानधन योजना आहे किंवा अन्य काही गोष्टी आहेत शासकीय, तर त्या दृष्टीने जरी हे वैयक्तिक असलं तरीसुद्धा अशा कलाकारांना पुढे येण्यासाठी सरकारने सुद्धा याच्यामध्ये थोडीफार मदत करावी आणि त्यांना जास्तीत जास्त ऊर्जा या निमित्तानं द्यावी अशी मी इच्छा व्यक्त करतो. नक्कीच काका, खूप कमी वेळात खूप सुंदर प्रतिक्रिया आणि तुमचं मनोगत तुम्ही व्यक्त केलेले आहात आणि आपलाही हाच प्रयत्न असतो की कोकणातील हटके गोष्टी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवायच्या असतात आपल्याला. आणि तुम्ही मगाशी मला वाटतं आपण शूट करण्यापूर्वी उल्लेख केला होता की काही व्हिडिओज तुम्ही आपल्या चॅनलवरील बघितलेले आहात. हो. आणि आज व्हिडिओ बघता बघता अचानक व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतः दिसणार आहात, तर त्याबद्दल कसं वाटतंय? निश्चितच अथर्व, तुमचं खास अभिनंदन आहे, कारण अनेक व्हिडिओ मी तर खरं तर तुमचा फॉलोअर आहे. अतिशय उत्तम प्रकारचे व्हिडिओ आपण करता आणि खऱ्या अर्थानं गावकुसाकडची जी माणसं आहेत तर त्या माणसांना प्रकाशझोतात आणण्याचं काम आणि त्यानिमित्तानं एक नवी संस्कृती म्हणजे जुन्या संस्कृतीचा आढावा घेताना पुढच्या पिढीला त्याचा आदर्श निर्माण होईल अशा पद्धतीची आपण प्रयत्न करतात. आपल्या प्रयत्नांना निश्चित स्वरूपामध्ये विशेष करून आमच्या शुभेच्छा आहेत. धन्यवाद. धन्यवाद. आता वरती मागाशी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे काचा बघा किती आहेत ते. हो, म्हणजे खाली तुम्हाला ऊन कळेल, म्हणजे ऊन पडलंय ना तुम्हाला कळेल. लिटरली आतापर्यंत मी जेवढी घरं कव्हर केलेत ना, इतका प्रकाश नैसर्गिक एकाही घरात नव्हता. प्रत्येक ठिकाणी खटखुट बटन चालू करायला लागायची. इथे नाही, इथे करावं लागेल. इथे कुठेही बटन सुरू न करता, लाईट न लावता सुंदर
लाईट आणि तेच महत्वाचं आहे ना आपल्याला तेच जबरदस्त महत्वाचं आहे. हो. इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ द अवेलेबल रिसोर्सेस हे जास्त महत्वाचे आहे. बिलकुल बिलकुल. आणि ते जर घडलं तरच या गोष्टी होणार आहेत. हो हो. आता आमच्याकडे सुद्धा नारळाची बाग आहे आमच्याकडे. आम्ही काय करतो, आता नारळाला डिमांड आहे नाही असं नाहीये, पण हो. सुका खोबरं झाल्यावर त्याला फार मोठा डिमांड येतो असं नाही, किंवा फार पैसे मिळतात असं नाही. बरोबर. मग आम्ही काय विचार केला, सुका खोबरं ज्यावेळी काढतो आपण हो त्यावेळी त्याचे तेल करायचं आणि ते बरोबर. तेल घरामध्ये वापरायचं. अगदी आता आम्ही गोड तेलाचा वापर कुठेही करत नाही. बरोबर. फक्त घरामध्ये खोबरेल तेल जेवणासाठी म्हणा किंवा आपल्या डोक्याला लावण्यासाठी म्हणा, सगळीकडे आपण ते खोबरेल तेल वापरतो. नक्कीच. आणि नॉर्मली आपल्या आयुर्वेदात पण सांगितलेलं आहे, तुम्ही ज्या प्रदेशामध्ये राहता त्या प्रदेशातल्या ज्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला खाण्यायोग्य आहेत. बरोबर. तुम्ही बाहेरच्या कुठल्या वस्तू खाल तर तुमच्या प्रकृतीला त्रास होणार. हो मग आपल्या कोकणामध्ये मुबलक काय नारळ आहे, नारळापासून जेवढे पदार्थ होतील तेवढे आपण आपल्या खाण्याचे लायक आहेत ते, त्यामुळे ते आपण वापरायचे आहेत. आणि आतापर्यंत खरंच सांगतो, म्हणजे आतापर्यंत खोबरेल तेलामुळे कोणाला त्रास झाला, उलट लोकांना आवडते. आता आमच्याकडे जी लोक येतात त्यांना ते खोबरेल तेलाचे पदार्थ खाल्ले की त्यांना काहीतरी वेगळं वाटतं, जे त्यांना कळत नाही. मग ते आम्हाला विचारतात, अरे काय एवढी चव कशी काय? मग आम्ही त्यांना सांगतो, अरे हे खोबरेल तेलामधलं आम्ही बनवलेलं आहे म्हणून ते चविष्ट झालेलं आहे. नक्कीच. असं काय बात. इकडून पण एक जिना आहे. हो. हा वेगळा माळा आहे की स्वयंपाकघरातली तोच माळी. joint आहे? अच्छा, ह्या वेगळा स्वतंत्र माळा. स्वतंत्र माळा. स्वयंपाकघरातली भांडी जी आहेत ना, अच्छा. ही ठेवण्यासाठी आम्ही केलेलं आहे. म्हणजे जी वारंवार लागतात, आम्हाला तिकडे जाऊन माळ्यामध्ये यावं लागत नाही आम्हाला. अच्छा. इथे सुद्धा तुम्ही बघितलं, आता हा जो ओटा आहे, हम्म. या ओट्याच्या वरच्या बाजूला सगळी पातेल्यांची व्यवस्था केलेली आहे. हो ही रेग्युलर वापरायची पातेली आहे. म्हणजे समजा इथे मी जेवण करतोय, मला पटकन तिथं पातेलं घेतलं हो की पुढचं काम चालू झालं माझं. हो. अच्छा, इथे खिडक्या आहेत. आता खिडकी आम्ही बंद ठेवली आहे कारण आता बाहेर सगळं ओपन आहे, त्यामुळे आम्ही खिडकी बंद ठेवली आहे. हो. तर इथे खिडकीतनं सुद्धा उजेड होतो व्यवस्थित इथे होय, आपल्याला. म्हणजे त्या असं खिडक्या होतं. बंद असून एवढ्या लाईट हो आहे. हो हो, ते हे सगळीकडे तुम्हाला पाहिजे, या सगळीकडे भांडी दिसतील तुम्हाला अशी लावलेली. बरोबर. आम्हाला कुठे बाहेर जावं लागत नाही किंवा लांब जावं लागत नाही. बरोबर. आता जागच्या तुम्ही जागेवर नेहमी राहणारे इथे किती लोक असतात? नेहमी राहणार आम्ही 5 जण. 5 जण. म्हणजे भाऊ माझा, मी, माझी बायको आणि आई बाबा आणि छोटी मुलगी माझी. असे आम्ही 5 जण आहोत. पाहुणे मंडळी आमच्याकडे येऊन जाऊन, आमचे नातेवाईक सगळे आमच्याकडे येऊन कायम जाऊन सुरू असतात. असतं. हा कायम चालू असतं. बरोबर. महिन्यातनं एकदा दोनदा कोण ना कोण येत जात असतं. नक्कीच. असं. बर. मंडळी, आत्ता आपला टी टाईम होतोय. काकाने आपल्याला चहा दिलेला आहे आणि हा चहा घेत हा व्हिडिओ आपण इथेच थांबवत आहोत. तुम्हाला हा दुसरा भाग कसा वाटला हे मला अवश्य कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आपण हा व्हिडिओ इथेच थांबवत आहोत कारण हा व्हिडिओसुद्धा आपण प्रदीर्घ बनवलेला आहे, परंतु अजूनही या घरातील काही विशेष बाबी, काही विशेष आठवणी आणि काही विशेष गोष्टी तुम्हाला दाखवायच्या बाकी आहेत. त्यामुळे या सिरीजचा 3रा आणि अंतिम भाग आपण लवकरच प्रदर्शित करू. पहिल्या 2 भागांना तुम्ही जो प्रतिसाद देत आहात तो अतिशय जबरदस्त आहे. त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुम्ही अशाच प्रकारे मला नेहमी प्रोत्साहित करत राहा, पाठबळ देत राहा. तुमच्यासाठी मी नेहमीच अशा प्रकारचा दर्जेदार कंटेंट घेऊन येत राहीन याची ग्वाही देतो. तुर्तास आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. पुढील 3ऱ्या आणि अंतिम भागासाठी चॅनल सबस्क्राईब केल्याची खात्री करा आणि आपला अभिप्राय अवश्य लिहा. अभिप्रायात लिहिताना पार्ट 3ची तुम्ही वाट बघत असल्याचे मला नक्की कळवा. कमेंट बॉक्समध्ये पार्ट 3 असं नक्की लिहा, जेणेकरून आम्हालाही प्रोत्साहन मिळेल की लवकरात लवकर 3रा भाग तुमच्यासाठी सादर करावा. धन्यवाद.